नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की 12वी बोर्डचा पेपर कसा असतो. माझ्याजवळ पेपर आहे OCMचा पेपर मराठी मीडियमचा. तर आपण पेपर जाणून घेऊया. हा जो पेपर तुम्हाला मी दाखवत आहे हा 2024चा आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कारण की अशाच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर आपण मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो हा प्रश्न क्रमांक पहिला अ आहे. तर प्रश्न क्रमांकामध्ये पहिल्यामध्ये तुम्हाला 20 मार्कासाठी ऑब्जेक्टिव्ह विचारले जाते. जसं इथं आहे रिकामी जागी योग्य पर्याय निवडा. तर रिकामी जागी झालं हा त्याच्यानंतर मध्ये विचारले जातील योग्य जोड्या जोडा. हा 5 मार्कासाठी असे 4 असतील. 5 मार्कासाठी तुम्ही पाहू शकता. मग खालील विधाने चुकीबरोबर ते लिहा. गटात न बसणारा शब्द शोधा. असे 4 असतील 20 मार्कासाठी. हा झाला मित्रांनो पहिला प्रश्न. आपण दुसरा प्रश्न पाहूया. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला संकल्पना स्पष्ट करावी लागेल मित्रांनो. हा तुम्हाला कोणतेही 4 लिहावं लागेल आणि खाली दिले असतील 6. तर तुम्हाला 2 मार्कासाठी असतील तर तुम्हाला 4 लिहिले तर 8 मार्क भेटतील. संकल्पना स्पष्ट करा. तर मित्रांनो आपण तिसरा प्रश्न पाहूया. तर तिसऱ्या प्रश्नात पाहूया मित्रांनो, खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. म्हणजे तुम्हाला थोडी माहिती असतील तर तुम्ही कोणते गटात मोडता हा तुम्हाला लिहावा लागेल. जसं इथं संघटन आणि दुसऱ्या पेजवर आहे मित्रांनो निर्देशन आणि समन्वय. असे तुम्हाला 3 विचारले जातील. तुम्हाला 2 लिहावे लागेल 6 मार्कासाठी. म्हणजे 3 मार्कासाठी तुम्ही इथं पाहू शकता. तर मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 4 पाहूया. तर इथं पहा प्रश्न क्रमांक 4मध्ये फरक स्पष्ट करा असे लिहिले आहे. तर फरक स्पष्ट करा तुम्हाला 4 दिले जातील. त्यापैकी तुम्हाला कोणतेही 3 लिहावे लागेल. तर 12 मार्कासाठी असतील तर तुम्हाला 1 फरक स्पष्ट करा 4 मार्काले असतील. असे तुम्हाला 3 लिहावे लागेल तेव्हा तुम्हाला 12 मार्क मिळतील. तर आपण प्रश्न क्रमांक 5 पाहूया. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर हा आपल्याला 3 दिल्या जातील. त्यापैकी तुम्हाला 2 लिहावे लागेल आणि 8 मार्कासाठी असतील. म्हणजे 4 मार्कासाठी. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 पाहूया. खालील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. म्हणजे इथं तुम्हाला 4 दिल्या जातील. त्याच्यापैकी तुम्हाला 2चे 1.5 ते 1 ते 1.5 पेज लिहायला लागेल. 4 मार्कासाठी असणार मित्रांनो. तर 2 8 मार्कासाठी. तर हा तुम्हाला समजला असेल. तर आपण 7व्या प्रश्नाकडे जाऊया. मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 खालील प्रश्न सोडवा. तर खालील प्रश्न सोडवा मित्रांनो. याच्यातनी तुम्हाला 3 विचारले जातील. त्याच्यापैकी तुम्हाला 2 लिहावे लागेल. 10 मार्कासाठी असणार. तर एका याला 5 मार्क. तुम्ही पाहू शकता मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8मध्ये तुम्हाला 8 मार्कासाठी विचारले जातील. 2 देतात कोणतेही 1 लिहा म्हणते. तर असे विचारले जातील मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.